मोठी बातमी सध्या समोर येते। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू झाली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली आहे। जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आंदोलन मागे घेण्यासाठी काय उपाय करायचा यावरती खलबतं सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे। नुकतेच या उपसमितीचे अध्यक्ष बदलण्यात आले होते। यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते, मात्र नुकताच विखे पाटलांची या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आता एकीकडे मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। आपण बघू शकतो अखेरकार 24 तासांच्या नंतर म्हणजे जरांगे पाटील हे मुंबईमध्ये पोहोचून आणि आझाद मैदान या ठिकाणी उपोषण त्यांचं सुरू झालेलं आहे। याला 24 तासांचा कालावधी झालेला आहे आणि याच्यामध्येच आता उपसमितीची नवीन गठीत करण्यात आली होती, त्यांची बैठक सध्या सुरू झालेली आहे। त्या बैठकीमध्ये सर्व सदस्य आहेत, दादा भुसे, मकरंद पाटील, आबासाहेब पाटील, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे हे सर्व जे आहेत सदस्य या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। त्यांची बैठक सुरू आहे। यामध्ये नेमकं काय ते तोडगा काढतात आणि त्यांच्या बैठकीनंतर ते जरांगे यांच्यासोबत चर्चा करायला येतात अथवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांच्या चर्चेमधनं काय मार्ग निघाला हे सांगण्यासाठी जातात। हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। समजा आज तोडगा निघतो तर मग जरांगे यांचं आंदोलन हे मुंबईतलं तिथे मागे घेऊ शकतात, काही काळापर्यंतची परवानगी जी आहे ते त्यांनी नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित शुभम, मात्र आज हे सरकारचं जे शिष्टमंडळ आहे त्याचबरोबर उपसमितीचे जे सदस्य आहे ते मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे, कारण मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसून येते। अर्थातच ती भेट जी आहेत आज घेऊ शकत आहेत, कारण की कुठेतरी परिस्थिती नियंत्रण बाहेर आपण बघू शकतो। सीएसटीच्या मुख्य चौकामध्ये जे आहे मराठा आंदोलक एकवटलेले आहेत। आझाद मैदान आहे, त्यामुळे सर्व एकवटलेले आहेत। काय जे आहे प्रशासनाकडनं जे आहे रस्ता बंद ठेवण्यात आला होता, मात्र आज तो सुरू होता तरी त्यांनी रस्ता रोको आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे। कुठेतरी आता परिस्थिती जी आहे ते हाताळणं प्रशासनाकडनं होत नाहीये, त्यामुळे उपसमिती असेल किंवा सरकार असेल यांना त्वरित निर्णय घेऊन काहीतरी याच्यावर अंमलबजावणी करणं गरजेचं असणार आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत या उपसमितीच्या बैठकीमध्ये सध्या चर्चा करण्यात येते। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे।